आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नीलांबरी आता जिंकलेली असते, त्यामुळे जोरजोरात ती आता बँड वाजवत असते आणि सगळ्यांनाच त्रास देत असते. त्यावेळेला सिद्धू आता भावनाला सावरत असतो, तर नीलांबरी आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असते आणि जोरजोरात ढोल वाजवून ती आता म्हणत असते की आता काय झालं, तुम्हाला बघा ना आता माझ्या तालावर कशी नाचवते ते. कारण आतापर्यंत या घरात तुम्हा सगळ्यांचं मी ऐकून घेत होते, पण इथून पुढे एकही शब्द मी तुमचा ऐकून घेणार नाही, असंही आता तिनं म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना ती एकेकाकडे जाऊन आजपर्यंत तिला कोणी कोणी सुनावलं होतं तर सगळ्यांना सुनावू लागते. म्हणजेच घरातल्या सगळ्यांनाच, कोणालाच तिने सोडलेलं नसतं. तेच तिच्या नवऱ्याला ती गुबुगुबू बोलते आणि त्याच्याच गळ्यामध्ये आता तर ढोल ठेवते आणि सांगते की वाजवा. मग तेवढ्यात तिने ना काही बाहेरून मिठाई ऑर्डर केलेली असते, तेच आता ती किचनमध्ये जाते. तोपर्यंत तुम्ही वाजवत राहा असं ती आता अधिराजला सांगते. तेच दुसरीकडे आता लक्ष्मी आणि त्याचसोबत वीणा गप्पा मारत बसलेल्या असतात आणि तेवढ्यातच न वँकी तिथे येतो आणि वँकी सांगत असतो की काम उत्तमच झालं. आणि त्याचबरोबर जयंतसोबत जे काही त्याचं बोलणं झालं होतं, म्हणजे जयंत या सगळ्यामध्येच ना त्यांना जे काही पैसे पुरवतोय, म्हणजे त्यांच्यासोबत या बिझनेसमध्ये तोही आहे, याबद्दलही त्याने आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी कळतात ना, तेव्हा मात्र आता लक्ष्मीला धक्का बसतो, कारण ही सगळी गोष्ट ना लक्ष्मीला श्रीनिवास यांनी सांगितली नव्हती आणि त्यामुळेच ना थोडं वाईट जे आहे ते आता वाटलेलं होतं. तेवढ्यातच श्रीनिवास तिथे येतात. मग वीणा म्हणत असते की हे बघा आई बाबासुद्धा आले. मग तेव्हाच ना लक्ष्मी म्हणत असते की आता काय, माणसं बाबा आता लपवायला सुद्धा लागलेली आहेत. तेच इकडे मात्र आता आजी जी आहे ती भयंकर अशी चिडलेली असते. आजी आता म्हणत असते की बघितलं का, हे सगळं काही ना तुझ्या बायकोमुळे होतंय. तुला तर पूर्ण विश्वास होता की तुझी बायको जिंकून येईल. तेच आता इकडे मुद्दामून ना पेढ्यांमध्ये मिरच्या कुटून टाकायचं असं काहीसं प्लॅनिंग ना इकडे नीलांबरीचं सुरू असतं. इकडे संपतरावसुद्धा आता ओरडत असतात, कारण आम्ही आधी नीलांबरीचं नाव सुचवलं होतं, पण तेव्हा तुम्ही भावनाचं नाव पुढे केलं. आम्हालाही वाटलं होतं की सगळं होईल, पण तर आता बघताय ना सुनबाई हरलेल्या आहेत. तर नीलांबरी आता मुद्दामून जे पेढे असतात ना त्यामध्ये मिरचीची पूड भरते, या सगळ्यांची अद्दल घडवण्यासाठी. तर दुसरीकडे मात्र आता श्रीनिवास जे आहेत त्यांना कळून चुकलेलं असतं की ह्या सगळ्यामध्ये खरं तर आपली बायको चिडली आहे, म्हणूनच मग आता थोडासा का होईना राग काढायचा ते प्रयत्न करत असतात. तेव्हाच ती म्हणत असते की मला असं वाटलं होतं की आपल्यासाठी कोणीतरी बाहेरून इन्व्हेस्टमेंट केली आहे, पण असं घरातलंच कोणी असेल ना, मग असं वाटतं की आपल्या कामामध्ये काही गोष्टी कमी राहिल्या आहेत का, म्हणून घरातलेच आपल्याला या सगळ्यामध्ये सपोर्ट करतात असं कुठंतरी वाटतं, म्हणून नकोसं वाटतं. मग तेव्हाच तिला आता श्रीनिवास समजावतात आणि नको इतका विचार करू असं बोलून आता तिला शांत करत असतात. तेच दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जेव्हा श्रीनिवास ज्या पद्धतीने लक्ष्मीला समजवतात ना, तेव्हा ते तिला म्हणतात की आता आपला बिझनेस जो आहे तो एकदम सुसाट जाणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि मग मला कोणीही काही बोलणार नाही, तू काळजी करू नको असं बोलून आता श्रीनिवास लक्ष्मीला समजवायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे तिचं म्हणणं असं असतं की आपला जावई आहे, कितीही काही झालं तरी आपण त्याच्याकडनं इन्व्हेस्टमेंट घ्यायची आणि मग हे सगळं. तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की आपण लक्ष्मीलाही कॉल करायला हवा, पण तेव्हा श्रीनिवास तिला नाही असं म्हणतात. त्याच वेळेला दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे रेणुका सगळ्यांना सांगत असते की कशाला तुम्ही भावनाला ओरडताय, भावना जिंकली नाही याच्यामध्ये भावनाची काय चूक आहे. मग तेव्हाच नीलांबरी तिथे आलेली असते आणि नीलांबरी आता सगळ्यांना येऊन ना मिठाई देऊ लागते आणि म्हणत असते की तुम्हाला ना आता मी बोलेल तसंच करावं लागणार आहे. मी आता जिंकून आली ना, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मला तोंड गोड करायचं आहे. प्रत्येकाने मी जो पेढा देईल ना तो खायचा आहे, असं देखील आता म्हटलेलं असतं. मग काय, प्रत्येकाकडे जाऊन ती त्यांच्या हातामध्ये तो पेढा देते. मग इकडे जी भावना असते तिलासुद्धा दिलेला असतो, तर सिद्धूलासुद्धा. आणि आता तो पेढा खायला म्हणून सांगितला जातो. आणि जेव्हा ती पेढा वगैरे खायला सांगते ना, तेव्हाच ना इकडे आता भावनाला ठसका लागतो, कारण त्यात तिखट मिक्स केलेलं असतं. आणि मग
मग या सगळ्याचा ना खूप जास्त राग इथे असणाऱ्या सिद्धूला येतो. सिद्धू आता ओरडतो आणि हे सगळं काय आहे वहिनी असं बोलून तिच्या आता अंगावरच जातो. त्यानंतर आता भावनाला किचनमध्ये जाऊन तो थोडंसं पाणी आणि त्यानंतर थोडीशी साखर का होईना देतो, जेणेकरून तिला थोडंसं बरं वाटायला हवं यासाठी. तेच आता दुसरीकडे या सगळ्या गोष्टी होत असतात तेव्हा सिद्धूला भावना समजावत असते. जे काही झालं त्याचा आता त्रास करून घेऊ नका असंही म्हणत असते. इकडे आता जो जयंत असतो ना तो नुकताच झोपेतनं उठलेला असतो आणि त्याला काय हवं नको ते सगळं काही आता इकडे जानू त्याला आणून देत असते. तो म्हणत असतो की चल मला मीटिंगला जायचं आहे, उशीर होतोय आणि असं बोलून तो आता मीटिंगला जायची तयारी करत असतो. पण तेवढ्यातच ना जानू त्याला म्हणत असते की तुम्ही आता कुठे चाललात, प्लीज यार नको जाऊ तुम्ही कुठेच, कारण ऑलरेडी बघताय ना की किती त्रास होतोय तो, प्लीज नका जाऊ कुठेही असं बोलून ना आता सावरायचा ती प्रयत्न करत असते. आणि ती सरळ म्हणते की त्यापेक्षा तुम्ही एक काम का करत नाही आहे, तुम्ही ना एक पटकन असं काम करा की घरातच आहेत ना तुम्ही या सगळ्याचं नियोजन करा, म्हणजे कसं मीटिंग घरातच घ्या असंही आता ती सांगत असते. आणि जेव्हा मीटिंग ती घरातच घ्यायला सांगते ना तेव्हा मात्र आता जयंत तिचं कसं बसं ऐकतो, कारण तिला ना आता जयंतला पटवून द्यायचंच होतं, नाही तर प्रॉब्लेम झाले असते ना, म्हणूनच तिने जयंतला या सगळ्या काही गोष्टी कशा कशा सांगितलेल्या असतात. तेच आता इकडे जेव्हा नीलांबरी जिंकते तेव्हा नीलांबरी जिंकल्यानंतर नीलांबरीला सगळीच जणं आता म्हणत असतात की चला आता तू जर जिंकलेलीच आहेस, पण त्याचबरोबर आता जे काही पक्षातले नेते असतात ते सुद्धा तिथे आलेले असतात आणि तिथे येऊन ना ते आता म्हणू लागतात की चला फायनली तुम्ही आलेला आहात, तर एक आपण काम करूया की आता अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नीलांबरीला आपल्या पार्टीत घेऊ इच्छित असतात. इकडे आता जानूने जयंतला घरी थांबवले तर असतं, पण विश्वासुद्धा आलेला असतो आणि विश्वाने तिला एक औषध आणून दिलेलं असतं, जेणेकरून लवकरच जयंतची बत्ती गुल होईल. तिथे आता काही नेते लोक आलेले असतात आणि तेव्हाच ते नीलांबरीचं कौतुक करत असतात. तेव्हाच ना नीलांबरी त्यांना म्हणत असते की तुमचं मी ऐकेन, पण त्यावर सुद्धा माझ्या काही अटी आहेत, त्या अटी मान्य असतील तर बघा तरच मी तुमच्या पक्षात प्रवेश करेल असंही ती आता सांगत असते. तेच आता इकडे जयंतला सूप बनवलेलं असतं जानूने आणि जानू जयंतला ते सूप देते. जयंत म्हणत असतो की खरंच खूप छान झालं आहे सूप, आणि तसं बोलून तो आता सूप पीत आता तिचं कौतुक करत असतो. आणि जेव्हा तो तिचं कौतुक करतो ना तेव्हाच ती त्याला म्हणत असते की असं उभं राहून सूप नका पिऊ, जा बसा आणि आरामात बसा आणि सूप पिया. मग तो बसलेला असतो. खरं तर त्याने तयारी वगैरे केलेली असते, कारण त्याला जायचं असतं मीटिंगसाठी आणि त्याच्यासाठी त्याने तयारी केलेली असते. मग तेच आता सूप पिल्यानंतर त्याला ना थोडा त्रास होऊ लागतो. तो म्हणत असतो की मला काहीतरी होतं आहे, असं का होतं आहे मला, नाही मला काही सुधरत नाही आहे असंही बोलून ना आता तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यातच ना त्याला चक्कर येते आणि तो तिथेच कोसळतो. हे सगळं मुद्दामून जानू आणि विश्वाने मिळून केलेलं होतं. इकडे आता घरामध्ये कामं तर सुरू असतात, तेवढ्यातच ना घर मापायलासाठी माणूस आलेला असतो आणि वीणा म्हणत असते की तुम्ही आलात का, ठीक आहे, तुम्हाला घर बघायचं आहे का. खरं तर हा माणूस जो आहे ना तो पद्माताईने पाठवलेला आहे. खरं तर हे घर जे आहे ते पद्माचं होतं आणि त्या पद्माने त्या माणसाला पाठवलेलं होतं. लक्ष्मीला या सगळ्या काही गोष्टी कळायला नको त्या असंच वीणाला वाटत होतं, कारण पद्माने ना हे घर विकायला काढलं होतं. त्यानंतर लक्ष्मी जेव्हा पाणी आणायला म्हणून जाते ना तेव्हा वीणा सगळ्या काही गोष्टी त्या माणसाला विचारते. तर हे घर 75 लाखाला विकायला काढलं आहे हे सुद्धा आता वीणाला त्याच्याकडनं कळतं. मग वीणाला तो विचारत असतो का तुम्ही घेणार आहात का. तर वीणा म्हणत असते की मला घ्यायची तर इच्छा आहे, पण पैसे कसे भरायचे आहे. तर तो म्हणतो एक रकमी, म्हणजेच आता तुम्हाला पूर्ण पैसे कॅशने द्यावे लागतील असंही सांगितलेलं असतं. तेव्हाच ना मग आता त्याला कसं बसं तो तिकडनं गेल्यानंतर इकडे वीणा जी आहे ती विचार करते, कारण 75 लाख भरायचेत आणि या महिन्याच्या एंडपर्यंत ती डील फायनल व्हायच्या आधी मला काहीतरी करायला हवं असा वीणा विचार करते. इकडे आता विश्वा म्हणत असतो की खरंच ना हे सगळं बघून एकतर मजा येते, पण तुला सांगू का हे असंच सगळं काही व्हायला हवं, नाहीतर काय होतं ना
की बघ आपण ठरवतो पण तू मला सांगशील ना सगळ्या काही गोष्टी. हो हो सांगेन, काळजी नको करूस. मग तेवढ्यातच ज्याच्यासोबत मीटिंग असते तो सुद्धा घरी आलेला असतो. त्याला जानू म्हणत असते की जयंत सर आहेत रूममध्ये, मी त्यांना घेऊन येते. पण जयंत अजून आलेला नसतो म्हणून ती म्हणत असते की ते तर इथेच होते, मी सगळीकडे त्यांना बघितलं, अरेच्छा ते गेले कुठे, असं बोलून तिने आता अख्खं घर ना पूर्ण डोक्यावर घेतलेलं असतं. आणि मग ती म्हणते की ह्या घरात ना सध्या काय चाललंय ना काहीच मला कळत नाही आहे खरंच ना, असं बोलून ती आता सगळं घर डोक्यावर घेते. तेवढ्यातच एक ड्रम दिसतो आणि ड्रम दिसल्याबरोबर ती म्हणते की बघितलंत का, तुम्हाला म्हटलं ना या घरात काहीतरी घडतंय, आता ही बघा तुमच्या समोरच ही गोष्ट आहे. आणि असं बोलून तर ड्रममध्ये जयंत असतो. जयंतला त्या ड्रममधनं बाहेर काढण्यासाठी ती त्याची मदत घेत असते आणि जयंतला म्हणत असते की जयंत सर हे सगळं कसं झालं, काय झालं मला कळतच नाही आहे, तुमची हालत कोणी केली ही सगळी, असं बोलून जानू रडत असते. तर जयंतला जाग येते. जयंतसुद्धा विचार करतो की मी असा खाली काय करतोय आणि मी ड्रममध्ये कसा काय गेलो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा.